नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक छोट्या आकाराची शिमला मिरची घेतलेली, एकदम पातळ कापून घ्यायची। मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत आणि एकदम असे बघा पातळ कापून घेतलेले। आणि ह्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, बर्फाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं मी ठेवले होते, कडक बर्फाच्या पाण्यामध्ये, आणि लगेच नितळून काढून घेतलेले आहेत। त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ह्याचा कडकपणा तसाच राहतो। कोबी घेतलेला आहे, एकदम पातळ कापून घेतलेला, स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे। हा एकदम पातळ कापायचं, जाड नाही ठेवायचं। एक गाजर घेतलेलं आहे, वरची साल काढून ती पण असं जाड बघा असं पद्धतीत कापून घेतलेले। जाड खिसणी असेल का नाही, त्यांना जरी तुम्ही खिसून घेतलं तरी पण चालू शकते। वाडगं घेते, त्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घेते। काढून घेतलेलं आहे, पहिलं चांगलं मिक्स करायचं। कांद्याचं काय होतं माहिती आहे का, जर आपल्याला वेळ असेल का नाही खायला, तर थोडंसं जास्त सॉफ्ट होतो। तर त्यासाठी बर्फाच्या पाण्यात कधी पण ठेवायचं, थंड एकदम बर्फाचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेवलं का नाही 5 मिनिटं तरी पुष्कळ होते। एकजीव करून घेते। आता ह्याच्यामध्ये ना लिंबाचा रस टाकणार आहे बघा, जास्त टाकायचं नाही। हा जो चमचा आहे ना, अर्धा चमच्याला पण कमी टाकायचा। मिक्स करून घेते। आणि ह्या लिंबाला मला जास्त रस आहे, त्यामुळे मी थोडासा काप काढून घेतला होता। त्यात आता कोथिंबीर टाकणार आहे, पण त्याची पण बघा अशी देठं मी घेतलेली आहेत। कवळी जेवढी देठं असतील का नाही, तेवढी देठं घ्यायची। मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात तुम्हाला मी साहित्य दाखवते, आपल्याला ह्यात टाकायसाठी काय काय पाहिजे। आमचूर पावडर घेतलेली आहे, ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा। मीठ घेतलेलं आहे, ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमच्याला कमी घेतलेला आहे। चाट मसाला बी तेवढाच घेतलेला, अर्धा चमचा घेतलेला आहे। ही आहे पिठी साखर, आपली चहाची साखर बारीक करून घेतली तरी पण चालेल। अर्धा चमच्यापेक्षा कमी घ्यायची, थोडी कमीच घ्यायची। तिखटवाली मिरची पावडर आहे, त्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा आहे। हे काळं मीठ घेतलेलं, अर्धा चमच्याला कमी घेतलेलं, सेम चमचा बरं का तो। आणि ही काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, ती पण अर्धा चमचा घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त प्रमाणात जर बनवलं का नाही, तर सगळं एक जागी करायचं आणि मिक्सरला फक्त एकदा फिरवून घ्यायचं, नाहीतर असं जरी कालवून घेतलं तरी पण चालते। आता ही काय आपल्याला पूर्ण टाकायचं नाही आहे, हा 1 चमचा टाकला तरी पुष्कळ होतं। असं छोट्या आकाराचा चमचा आहे। मसाला बघा मस्त असा मिक्स केलेला आहे। आता हा अशा आकाराचा चमचा आहे छोटा, हा आपल्याला 1च चमचा टाकायचा आहे अशा पद्धतीमध्ये। आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत होतं। जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो का नाही, तर अशा पद्धतीत कोशिंबीर भेटते। घरी जरी आपण मागवलं ना, तरी पण अशीच कोशिंबीर भेटते, सेम चव। अशाच पद्धतीत तुम्हाला हे खाल्ल्यानंतर लागणार की जसे तुम्ही हॉटेलमधून मागवली तशी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।